विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रान्सफॉर्मरशी संबंधित संज्ञा पाहणार आहोत. ट्रान्सफॉर्मरमधील प्रथम आपण पाहूया ट्रान्सफॉर्मरमधील EMFचे समीकरण. E1 बरोबर 4.44 फाय एम F गुणिले N1. E2 बरोबर 4.44 गुणिले F गुणिले N2. समजा ट्रान्सफॉर्मरमधील दिलेल्या गोष्टी फाय एम बरोबर जास्तीत जास्त फ्लक्स वेबर, BM बरोबर जास्तीत जास्त फ्लक्स डेन्सिटी वेबर पर मीटर स्क्वेअर, A1 बरोबर कोअरचे क्षेत्रफळ M वर्ग, E1 बरोबर प्रायमरी वाइंडिंगचे व्होल्टेज, E2 बरोबर सेकंडरी वाइंडिंगचे व्होल्टेज, N1 बरोबर प्रायमरी वाइंडिंगचे वेढे, N2 बरोबर सेकंडरी वाइंडिंगचे वेढे आणि F बरोबर सप्लाय फ्रिक्वेन्सी. ट्रान्सफॉर्मर हे फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करते. तयार झालेले इंड्युस्ड EMF E बरोबर d∅dt गुणिले N व्होल्ट्स. ट्रान्सफॉर्मरमध्ये निर्माण होणारे फ्लक्स विद्युत प्रवाहाच्या समप्रमाणात असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका सायकलमध्ये सरासरी 4 वेळा जास्तीत जास्त EMF निर्माण होतो. शून्यापासून फायएमपर्यंत व फायएमपासून शून्यापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक वेळी लागणारा वेळ T/4 इतका असतो. कालावधी बरोबर T/4 बरोबर 1/4 गुणिले F सेकंद. ही जी आकृती आहे सायकलची, ती आकृती क्रमांक 4.8 आहे. ती वहीमध्ये काढावयाची आहे. फ्लक्सचा दर बरोबर 4 गुणिले फाय एम गुणिले F, परंतु d∅dt गुणिले N बरोबर फ्लक्स बदलाचा दर गुणिले वाहक संख्या. E बरोबर 4 गुणिले फाय एम गुणिले F गुणिले N बरोबर 4.44 फाय एम गुणिले F गुणिले N. परंतु AC किमती ह्या RMS मध्ये दाखवल्या जातात, म्हणून E बरोबर 1.11 गुणिले 4 गुणिले 4 फाय एम गुणिले F गुणिले N बरोबर 4.44 फाय एम गुणिले MN. हे समीकरण म्हणजेच ट्रान्सफॉर्मरचे EMF समीकरण होय. हे पान क्रमांक 40 वर सर्व आलेलं आहे. आपण पान क्रमांक 4 वर पाहायचं आहे. प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंगमधील व्होल्टेज बरोबर E1 बरोबर 4.44 फाय एम F गुणिले N1, E2 बरोबर 4.44 फाय एम F इंटू ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ K. समजा ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी वेढे N1 आणि सेकंडरीमधील वेढे N2 असतील, तर त्यामधील इंड्युस्ड व्होल्टेज E1 बरोबर 4.44 फाय एम F गुणिले N1 आणि E2 बरोबर 4.44
फायम गुणुले N2 सेकंडरी व्होल्टेज व प्रायमरी व्होल्टेजच्या गुणोत्तरास व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ असे म्हणतात. हा रेशिओ के या अक्षराने दर्शवतात. के बरोबर E2 भागिले E1. के बरोबर 4.44 F गुणुले N2 भागिले 4.44 गुणुले F गुणुले N1 बरोबर N2 भागिले N1. सेकंडरी वेढे व प्रायमरी वेढे यांच्या गुणोत्तरास टर्न्स ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ असे म्हणतात. आदर्श ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट बरोबर आउटपुट म्हणून VA बरोबर E1 गुणुले I1 बरोबर E2 गुणुले I2. E1 बरोबर प्रायमरी व्होल्टेज, E2 बरोबर सेकंडरी व्होल्टेज, I1 बरोबर प्रायमरी करंट, I2 बरोबर सेकंडरी करंट. परंतु K बरोबर E2 भागिले E1, K बरोबर I1 भागिले I2 करंट ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. प्रायमरी करंट आणि सेकंडरी करंटच्या गुणोत्तरास करंट ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ असे म्हणतात. के बरोबर E2 भागिले E1 बरोबर N2 भागिले N1 बरोबर I1 भागिले I2. जर के बरोबर 1 असेल तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरला 1-to-1 ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. के जेव्हा 1 पेक्षा मोठा असेल तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात आणि के जेव्हा 1 पेक्षा लहान असेल तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण EMF ट्रान्सफॉर्मरचे EMF सूत्र आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ के, त्यामध्ये व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ, टर्न्स ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ आणि करंट ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ आपण पाहिलं. तसेच स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कुणाला म्हणायचं आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कुणाला म्हणायचं हे देखील आपण आत्ता पाहिलं. आता आपण विद्यार्थी मित्रांनो कार्यक्षमता म्हणजे काय ते पाहूया. कोणत्याही ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट हे त्याच्या इनपुटपेक्षा कमी असते, कारण त्यामधील आयर्न व कॉपर लॉसेस हे होय. ट्रान्सफॉर्मरचे कार्य किती किफायतशीरपणे चालते हे तपासण्यासाठी त्याची कार्यक्षमता काढणे आवश्यक असते. इनपुट बरोबर आउटपुट अधिक लॉसेस. ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता म्हणजे त्याचे आउटपुट व इनपुट यांचे गुणोत्तर होय. म्हणून कार्यक्षमता N बरोबर आउटपुट भागिले इनपुट गुणिले 100. म्हणून आउटपुट भागिले आउटपुट अधिक लॉसेस गुणिले 100. आउटपुट म्हणजेच इनपुट वजा लॉसेस, म्हणून इनपुट गुणिले 100. ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर साधन आहे, त्यामध्ये फिरते भाग नसतात. ट्रान्सफॉर्मरमध्ये मेकॅनिकल फ्रिक्शन व विंडेज लॉसेस नसल्यामुळे त्याची फुल लोड कार्यक्षमता जास्त असते. साधारणतः 90 ते 97% इतकी ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता असते. सप्लायला जोडल्यानंतर ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न व कॉपर लॉसेस निर्माण होतात. कॉपर लॉसेस व आयर्न लॉसेस काढण्यासाठी शॉर्ट सर्किट टेस्ट व ओपन सर्किट टेस्ट घेतल्या जातात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमधील एकूण लॉसेस बरोबर कॉपर लॉस अधिक आयर्न लॉस. ट्रान्सफॉर्मरमधील आयर्न लॉसेस 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे हिस्टॅरेसिस लॉस आणि दुसरा म्हणजे एडी करंट लॉस. आता विद्यार्थी मित्रांनो, हे लॉसेस काढण्यासाठी
वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात. त्यातली पहिली आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. तर ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर लॉसेस काढण्यासाठी शॉर्ट सर्किट या टेस्टचा वापर केला जातो. आकृती क्रमांक 4.9 मध्ये दाखवल्याप्रमाणे शॉर्ट सर्किटसाठी ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन करतात. सेकंडरी वाइंडिंग म्हणजेच लो व्होल्टेज वाइंडिंग ॲमिटरने शॉर्ट केलेली असते. त्यानंतर प्रायमरी वाइंडिंग म्हणजेच हाय व्होल्टेज वाइंडिंगला कमी व्होल्टेज दिले जाते. फुल लोड करंट हे शॉर्ट सर्किट वाइंडिंगमधून जाईल इतकेच व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंगला देतात. वॅटमीटरचा उपयोग फुल लोड कॉपर लॉसेस मोजण्यासाठी होतो. या टेस्टचा उपयोग ट्रान्सफॉर्मरचे एकूण इम्पेडन्स व व्होल्टेज रेग्युलेशनसाठी करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती काढायची आहे वहीमध्ये आणि शॉर्ट सर्किट टेस्ट तुम्हाला वर्णन करावयाची आहे. आता आपण बघूया ओपन सर्किट टेस्ट. ही टेस्ट नो लोडला घेतली जाते. म्हणजेच सेकंडरी वाइंडिंगला ओपन करतात किंवा त्यावरील लोड बाजूला करतात. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला लो व्होल्टेज साईडला सप्लाय दिला असता ॲमिटर हा नो लोड करंट I0 दर्शवितो. ॲमिटर रीडिंग कमी असल्यामुळे कॉपर लॉसेस फारच कमी असतात. तर अशा प्रकारे या टेस्टवरून आपणास कोअर लॉसेस समजतात आणि हे कोअर लॉसेस एडी करंट लॉस आणि हिस्टॅरेसिस लॉस यामध्ये आयर्न लॉसेस म्हणजेच कोअर लॉसेस आपणास समजतात. ह्या दोन्ही टेस्टवरून आपल्याला जे लॉसेस मिळतात त्याचा उपयोग आपणास ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता काढण्यासाठी होतो. तर आकृती क्रमांक 4.9 आणि आकृती क्रमांक 4.10 अशा दोन्ही आकृत्या वहीमध्ये काढावयाच्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया ऑल डे इफिशियन्सी. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हा शहरातील लाइटिंग लोडला सप्लाय देण्यासाठी केला जातो. याची प्रायमरी वाइंडिंग नेहमी सप्लायला जोडलेली असते. त्यावेळेस सेकंडरीस लोड असतो किंवा नसतो. त्यामुळे दिवसातील 24 तास त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न लॉसेस निर्माण होतात. दिलेल्या लोडनुसार या ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेस निर्माण होतात. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता काढण्यासाठी एनर्जी हा पाया समजला जातो. 24 तासातील इनपुट KWH हे इनपुट सर्किटमधील एनर्जी मीटरच्या साहाय्याने मोजले जाते आणि 24 तासातील आउटपुट KWH हे आउटपुट सर्किटमधील एनर्जी मीटरच्या साहाय्याने मोजले जाते. यावरून ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी काढतात. पर्सेंटेज ऑल डे इफिशियन्सी N बरोबर 24 तासातील आउटपुट इन KWH 24 तासातील इनपुट इन KWH गुणिले 100. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ऑल डे इफिशियन्सी आपल्याला काढता येते. आता आपण बघूया रेग्युलेशन म्हणजे काय. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरमध्ये त्यामधील रेजिस्टन्स व लिकेज रिॲक्टन्समुळे टर्मिनल व्होल्टेज ड्रॉप होते आणि त्याप्रमाणे सेकंडरी व्होल्टेज हे नो व्होल्ट ते फुल लोड स्थितीला ड्रॉप होते. प्रायमरी व्होल्टेज कायम असताना सेकंडरीच्या नो लोड ते फुल लोड यामधील व्होल्टेज फरक आणि तो लोड व्होल्टेज यांच्या गुणोत्तरास ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन असे म्हणतात. जेवढे व्होल्टेज रेग्युलेशन कमी तेवढे सेकंडरी व्होल्टेज स्थिर असते. म्हणून पर्सेंटेज रेग्युलेशन बरोबर सेकंडरी नो लोड व्होल्टेज वजा सेकंडरी फुल लोड व्होल्टेज भागिले
सेकंडरी नो लोड व्होल्टेज गुणिले 100 म्हणजेच पर्सेंटेज आर बरोबर V0 वजा VL भागिले V0 गुणिले 100. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता, व्होल्टेज रेग्युलेशन, त्याचबरोबर ऑल डे कार्यक्षमता, शॉर्ट सर्किट टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट, त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरचे EMF इक्वेशन, ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ के, त्यामध्ये व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ, टर्न्स ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ आणि करंट ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ इत्यादी गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण या ठिकाणी थांबतोय. उद्याच्या तासाला आपण उदाहरणे पाहणार आहोत. ती उदाहरणे आपण उद्या पाहू. आज आपण या ठिकाणी थांबतोय. तर आपण आज जो काही पाहिलेला आहे तो सर्व वहीमध्ये लिहून काढायचा आहे. जेव्हा आपण भेटू तेव्हा त्यावेळेस सर्व वही आपली चेक केली जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही वहीत सर्व लिहून काढायचं आहे.